कचरा हा शब्द बोलताना किती लहानसा वाटतो ना, पण जेव्हा त्याची विल्हेवाट लावायची वेळ येते तेव्हा खरं समजतं. आपण ज्या गोष्टीला लहानसं समजून दुर्लक्षित करत होतो तिचं आज भल्या मोठ्या सागरात रूपांतर झालंय. अजगर कसा विळखा घालून त्याच्या भक्ष्याचा जीव घेतो, तसंच कचरा आणि घाणीचं देखील आहे. जीव जाईलच, पण हळूहळू गुदमरून. अजून किती दिवस सरकारच्या डोक्यावर अस्वच्छतेचं खापर फोडणार? त्यांच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतच आहेत, पण एक जबाबदार नागरिक म्हणून मी काहीतरी नक्कीच करू शकतो. नुसत्या हक्कासाठी पुढाकार घेण्यापेक्षा मी माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करेन. मला माहिती आहे माझ्या छोट्याशा निर्णयाने लगेच काही बदल घडून येणार नाही, पण काही वर्षामध्ये नक्कीच अपार बदल घडेल. आणि हो, मी त्याचा साक्षीदार असेल. तसा विचार केला तर मी एक साधा रिक्षावाला, मी काय करणार हा विचार करून गप्प राहिलो असतो तर माझ्या शहरासाठी मी काहीच करू शकलो नसतो. एक छोटंसं पाऊल मी उचललं आणि माझ्या रिक्षात एक कचऱ्याची लहानशी पेटी लावली. पेटी लहान असली तरी तिचे परिणाम मात्र मोठ्या प्रमाणावर नक्कीच होतील हा विश्वास मला आहे. कारण फक्त एकच, मला माझ्या शहराला स्वच्छ बघायचं आहे. रिक्षावाल्याने केली आहे कमाल. कचऱ्याची पेटी ठरली आहे जादूची पेटी. लोकांनी स्वतःहून कचरा टाकायला केली आहे सुरुवात. इंटरनेटवर सध्या एका रिक्षावाल्याचा होतो व्हिडिओ व्हायरल. आणि पुढची बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईतील रिक्षावाल्याची कल्पना ठरली सुपरहिट. सरकारने प्रत्येक रिक्षा तसेच पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये कचरापेटी लावणे केले नियमबद्ध. कचरा टाकू नये हा संदेश देण्यापेक्षा कचरा कुठे टाकावा हे जर का दाखवून दिलं तर सुधारण्याचा वेग दुप्पट पटीने वाढेल. बदल घडत नसतो, तो घडवून आणावा लागतो आणि त्यासाठी तुमची जिद्द महत्वाची असते. म्हणालो होतो ना, मी एक साधा रिक्षावाला, पण एका छोट्या सुरुवातीने एवढा मोठा बदल घडलाच ना, आणि मी त्याचा साक्षीदार आहे. आणि हो, याचा मला अभिमान आहे.